भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना खानापूर 1997 साली सुरू झाला। त्यानंतर तिथं मॅनेजमेंट आला निवडून। त्या मॅनेजमेंटमध्ये 2 वर्ष व्यवस्थित चालवल्यानंतर तो कारखाना 2 वेळा बंद पडला। त्यानंतर 9 सालामध्ये लैला शुगर आंध्रा या कंपनीला तो लीजवर देण्यात आला। त्या कारखाना लीजवर दिल्यानंतर 17 ते 20 सालापर्यंत 3 वर्ष महालक्ष्मी ग्रुप टोपिनकट्टी आणि लैला शुगर कारखाना आंध्रा मालक यांनी 3 वर्षांनी मिळून चालवले कारखाना। लैलाच्या मालकाने 9 सालात कारखाना घेतल्यानंतर ज्या ठिकाणी VRS झालेल्या मुलांना बढती म्हणून इन्चार्ज एपीएससी स्लिप बॉयना इन्चार्ज एपी म्हणून हे दिले ऑर्डर। 14 सालाला ऑर्डर देऊन 26 साल आलं तरी स्लिप बॉयच्या मुलांना 24 तास काम करून घेतात, परंतु ज्या काही सवलती आहेत, जो काय संडे पेमेंट हॉलिडे पेमेंट द्यायचा असतो ते देत नाही झालेत, बॅक अरेस्ट आमचं देत नाही झालेत। त्यासाठी आम्ही MD साहेबांकडनी विनवणी करून युनियनतर्फे अनेक अर्ज दिलो, अनेक वेळा आम्ही वरती DLCला दिलो। आपल्यामध्ये कॉम्प्रोमाइज होईल याची आम्ही आजपर्यंत वाट बघितलो, परंतु MD साहेब मानायला तयार नाहीत आणि द्यायला तयार नाहीत। माझं आणि माझ्या फॅक्टरीच्या कामगाराच्या वतीन आम्ही DLCला काय म्हटलो लेबर कोडला की आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही। त्या MD साहेबांना आम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही देत नाही म्हणता, आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही। किती वर्ष काम करता तुम्ही? आम्ही आज 29 वर्ष मी काम करतो, 1 वर्ष माझं रिटायरमेंटला आहे आता। तरी आम्हाला मानसिकता जास्त वाढवलीत त्यांनी। पेमेंट देतात त्यांनी, महिन्याला पेमेंट दिलेत, खरंच तारखेप्रमाणे आम्हाला लैलावला 8 तारखेला देत होते पगार। ह्या नाही 18 देऊ दे, 15 तारीख देऊ दे, 14 तारखेला देऊ देत, खरं पगार व्यवस्थित त्यांनी महिन्याला द्यायलेत। पगाराबद्दल तक्रार नाही, लेट होतं 8 दिवस 4 दिवस मागं पुढं। खरं आम्हाला जे काय संडे पेमेंट आहे, हॉलिडे पेमेंट आहे, आम्ही काम करून सुद्धा त्यांनी आमचा पेमेंट देत नाही झाले, संडे पेमेंट हॉलिडे पेमेंट। आम्ही विनवणी केलो त्यांच्याकडं, आम्ही आमच्या रजा नसताना सुद्धा सीझनला काम करतोय, रजा काढत नाही मी जास्तीत जास्त 24 तास काम करतोय मी। आम्ही दिल्यापासून का नाही त्यांचं आम्ही 7 दिलो म्हणून 3-3 लाख क्रेशिंग व्हायला आहे मध्ये। आमचं कारखाना त्यांच्यामुळे आमचा लेट झाला, इतर कारखान्याने ऊस घेऊन गेले, आम्ही खाली बसलो। म्हणून माझं काय म्हणणं, एकंदरीत त्यांना सर्व कामगारांना सेफ्टी द्यायला पाहिजे। सगळे परमनंट, थोडे लोक आहेत, आम्ही 80 लोक सिजनेबल आहोत। मग आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्याकडे तुम्ही 24 तास काम करून घेता, आमचे लोक आता बरेच कमी झालेले आहेत। त्या ठिकाणी आम्हाला बढती म्हणून लैलावाल्यांनी इन्चार्ज एपी म्हणून ऑर्डर दिलेत, बाकीच्या मुलांना त्या ठिकाणी प्रमोशन दिलेत, त्यांना कामावर घ्यायचं। आम्हाला काय आता आमचं 59 वर्ष, आज 60 वर्ष चालू आहे। माझे 1 वर्षाच्या रिटायरमेंटला त्यांनी पगार पण देत नाहीत, संडे हॉलिडेचा, परत बॅक अरेस्ट देत नाहीत आणि ड्युटीवर सुद्धा घेत नाहीत। मग आम्ही काय करायचं? पोटा पाण्याचा मोठा प्रश्न तो आहे आम्हाला, आणि मानसिकता वाढायला आहे MD साहेबापासून, काम कमी याब जास्त करायलेत। त्यासाठी आम्हाला एकच मागणी काय, असलेल्या मुलांना सेफ्टी म्हणून व्यवस्थित ड्युटीला घ्यायला पाहिजे, 12 महिने, महिन्यात पगार द्यायला पाहिजे। जे काय बॅक अरेस्ट आहे, संडे पेमेंट हॉलिडे पेमेंट जे काय द्यायचं ते सर्व महिन्यात द्यायला पाहिजे। आणि परमनंट आम्ही ऑर्डर लोक आहोत, त्यांना आम्हाला बाहेर काढलेत आणि सिजनेबल ते डेली वेजेस कामगार घेतात की 300 रुपये मजुरीचे, 300 रुपये मजुरी देऊन ते आतल्या कामगारांना आमच्या जाग्याला बंद करून आम्हाला त्यासनं काम करूया। तो कारखाना जर त्यांनी व्यवस्थित करून नसल्याने, आम्ही 29 वर्षाचा अनुभव 1-2 वर्षाच्या मुलांना नाही, त्यापासून आमच्या कंपनीला पण लॉस, शेतकऱ्यांना पण लॉस होणार व्यवस्थित हंगाम झालं नाही तर। त्यासाठी उद्याच्या उद्या त्याने ऑर्डर करून आम्हाला कामाला घ्यायला पाहिजे आणि सर्व मुलांच्या समस्या आमच्या त्या दिलोय त्या सर्व समस्या मानायला पाहिजे आणि आम्ही घेतल्याशिवाय ग बसणार नाही। आणि माझं तर स्वतःचं मत आहे, 1 वर्षासाठी इथं बसवतं लागलं तर हरकत नाही, गेटावर बसून तहसीलदार ऑफिस किंवा गेटावर बसून आम्ही आंदोलन करणार आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत। खानापूर येथील लैला सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्मिक विरोधी नीती तेथील आढळीत मंडळी अनुसरत आहे। त्याकरिता कार्मिकांना वेळेवर त्यांचा पगार भेटत नाही, कार्मिकांना कायम नोकरी मिळत नाही, हंगामी कार्मिकावर दुर्लक्ष करत आहे। त्याच्या विरोधात येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आज मोर्चा काढून आम्ही त्यांना मेमोरंडम सबमिट करत आहे। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्याबद्दल गंभीराने त्याच्या समस्यावर हे करून त्यांच्यावर एक तोडगा काढावा ही विनंती। पगार वगैरे व्यवस्थित आहे? पगार व्यवस्थित मिळत नाही,
जे सरकारचे आदेश तिथं मानले जात नाहीत. सरकारी जे आदेश दिलेले आहेत, सरकारी आदेश त्याच्यावर ते तोडगा निघत नाही. त्याच्यामुळे कार्मिकांना एक अनफेअर लेबर प्रॅक्टिस होत आहे कारखान्यामध्ये. संचालक काय संचालक म्हणजे MD आहे तिथं, चेअरमॅन तिथे कामगार कारखान्याचे चेअरमॅन MLA साहेब आहेत. त्यांनी करू म्हणून आश्वासनच देत आहेत, पण ते सुरळीत होत नाही, लवकरात लवकर होत नाही. लवकरात व्हावं. आता सुमारे 6 वर्ष झाले वेज बोर्ड रेंगाळत पडलेला आहे, तरी पण सरकारचा आदेश का मानला जात नाही असा आमचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यात मध्ये प्रवेश करून कामगारांना सवलत द्यावा ही विनंती.